सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. माझं नाव KH तथा काशीनाथ हनुमंत सूर्यवंशी. मी प्रॉपर तसा मराठवाडा उस्मानाबाद जिल्ह्यातला, परंतु माझं बालपणापासून आत्तापर्यंतचं आयुष्य पुणे शहरामध्ये गेलेलं आहे. मी आता सध्याला धम्मसदन देवरोड या परिसरामधून आपल्याशी संवाद साधत आहे. धम्मसदन हे देवरोडमध्ये ऐतिहासिक धम्मभूमी, जिथं पवित्र भूमी, जिथं बाबासाहेबांनी आपल्या स्वहस्ते 25 डिसेंबर 1954 म्हणजे धर्मांतराच्या 2 वर्ष अगोदर मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अशा ह्या धम्मभूमी परिसरामध्ये हे माझं धम्मसदन हे निवास आहे. या धम्मसदनचं थोडक्यात सांगतो की या धम्मसदन अंगणवाडी चालते. इथल्या परिसरासाठी बालबौद्ध संस्कार वर्ग चालतात. इथल्या परिसरासाठी वंदनेचा कार्यक्रम या परिसरामध्ये आयोजित करतो. जरी हे माझं स्वतःचं जरी घर असलं तरी धम्मभूमी देवरोड सामाजिक संस्था या संस्थेला मी ही माझी 2.5 गुंठे जागा दान म्हणून दिलेली आहे आणि त्या माध्यमातून माझी इथं सर्व ॲक्टिव्हिटीज चालू आहे. आपण थोडंसं पाठीमागे वळालं की धम्मभूमी आणि माझं नातं काय. तर 1991 साली जेव्हा मी ऑर्डनन्स फॅक्टरी देवरोडमध्ये कार्यरत असताना तिथल्या मंडळाच्या माध्यमातून जे कार्य चालू होतं, शताब्दी वर्ष होतं. मग काही तिथले कार्यकर्ते आले की बाबा धम्मभूमी देवरोडकडे इतकं विकास पासून वंचित आहे, तुम्ही तिकडे का लक्ष घालत नाही. आणि तेव्हापासून माझी तिथं एंट्री सुरू झाली. सर्व ज्येष्ठ लोकांना 25 डिसेंबर 54च्या काळामध्ये जी काही मान्यवर मंडळी भूमीची निर्मिती ही कशी झाली या बाबतीत मी अत्यंत जवळून असा म्हणजे एक साक्षीदार आहे. त्याचं कारणच असे आहे की भीमशाही हरिचौरे ज्यांनी बाबासाहेबांना इथं निमंत्रित केलं या बुद्ध मूर्तीच्या म्हणजे इथल्या मंदिरामध्ये, तर त्याची निर्मिती त्यांच्यासोबत मी जवळपास 5 वर्ष त्यांच्या हरिचौरेसोबत राहिलेलं आहे. आणि म्हणून हे सत्य इतिहास आहे. हे सांगताना असं सांगतात किंवा पुस्तकामध्ये आपण असं वाचतो की 1952च्या अगोदर जो काळ होता किंवा त्याच्या अगोदरचा संपूर्ण इतिहास झाला की देऊळगाव हे म्हणजे संत तुकारामाचं म्हणजे गाव असल्यामुळे इथून जे वारी निघायची देऊळगाव ते पंढरपूर, तर त्या साडे बहुजन समाजातले जे काही म्हणजे त्या काळातले दलित, पददलित, बहुजन वर्ग जे यायचे, तर त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता आणि ही मंडळी रेल्वे स्टेशनवर झोपून राहायची. ती परिस्थिती आपल्या देवरोडकरांच्या लोकांना, मागासवर्गीय किंवा महार किंवा आपल्या बहुजनमधल्या लोकांना ते पाहत नसायचं. त्यांना वाटायला आले की ही जी आपली जमात जी आहे स्टेशनवर पडून राहते रात्रभर, थंडीचा डिसेंबरचा महिना वगैरे असतो, कुकडं परत पडले असते, त्यापेक्षा आपण कुठेतरी एखादं छोटं मंदिर बांधावं आणि तिथं रात्रभर भजन कीर्तन करता करता त्यांची रात्र निघून जाऊ शकते. त्या अनुषंगानं एक छोटंसं मंदिर बांधण्याचा त्यांचा विचार आला. मंदिर बांधायचा विचार असा आल्यानंतर की मंदिर बांधायला जागा कुठे. तर हरिचौरे हे जे आहे ना ते एक पेंटर होते आणि त्यांचं ऑर्डनन्स सेंट्रल ऑर्डनन्स डेपो COD आणि इतर ठिकाणी तिथले जे ब्रिगेडियर होते त्यांचा जवळचा संपर्क होता. आणि त्या ब्रिगेडियरला त्यांनी काही फोटोग्राफी वगैरे ड्रॉइंग काढून दिलं होतं, चित्र काढून दिलं होतं, म्हणून ते त्यांच्याशी जवळीक होते. मग लक्ष्मण रोकडे, तर दावलकोंडाजी निकम ही अशी काही रेल्वेमध्ये काम करणारी मंडळी जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला की ते म्हणाले की शाहीर हे तुम्हीच काम करू शकता. आणि त्यांनी तिथं जाऊन ब्रिगेडियरला विनंती करायला सांगितले. त्या पिरियडमध्ये रेल्वे क्वार्टरमध्ये लक्ष्मण रोकडेवरील तिथले बाकीचे काही मंडळी रेल्वे क्वार्टरमध्ये राहत असल्यामुळे त्यांनी तिथला प्रस्ताव दिला की ह्या 2 क्वार्टरच्या मध्ये जागा मोकळी पडलेली आहे, तिथल्या जागेचा तुम्ही प्रस्ताव द्या. त्यानंतर तिथली जागा त्यांना म्हणजे ब्रिगेडियर तोंडी मान्यता दिली. त्यानंतर छोटंसं मंदिर जवळपास त्यावेळेस देवरोड परिसरातल्या 11 खेडेगावामध्ये प्रत्येक गावचा 1-1, 2-2 प्रतिनिधी घेऊन 4-4 आणि वर्गणी काढून त्यावेळेस ते डोम तयार केला. त्याच्यामध्ये देव कोणता बसवायचा हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. आणि त्या प्रश्नानंतर त्यांना मग वाटले की वाद सुरू झाले. कोण म्हणाला चोखोबाचा, कोण म्हणाले शंकराचे बसू, कोण म्हणाला पंढरपूरचं विठ्ठलाचंच बसू. परंतु हा वाद काय म्हणजे त्यांना सेटल होईना की नेमकं कोणती मूर्ती बसवायची. त्या पिरियडमध्ये लकीली बाबासाहेब लोणावळ्याला आरामासाठी, मुक्कामासाठी, काही लिखाणासाठी आलेले असं काही लोकांना कळलं. मग याच्यातलं एक दोघांनी प्रस्ताव मांडला की शाहीर तुमची जर बाबासाहेबांची ओळख आहे आणि आपण बाबासाहेबांनाच भेटू, हा प्रश्न विचारू. आणि मग ते विचारण्यासाठी लोणावळ्याला गेले.
लोणावळ्यात जाऊन सगळं परिस्थिती सांगितली बाबासाहेबांना. बाबासाहेबांनी विचार केला की ठीक आहे. म्हणाले की तुमचं काय इच्छा आहे? तर त्यांनी सांगितलं की आम्हाला चोखोबाचा बसवायचा आहे, आम्हाला चोखोबाची मूर्ती बसवायची आम्हाला एक. म्हटलं मग त्यावेळेस बाबासाहेबांनी जी काय आपली प्रतिक्रिया दिली तर ते त्यांच्या मध्ये संवाद झाला. बाबासाहेबांच्या त्याच वेळेस लक्षात आलं, एक क्लिक झालं की हा जो संपूर्ण मावळ परिसर आहे किंवा हा जो पुणे जिल्हा परिसर आहे, हा चारही बाजूनी लेण्याने अस्तित्वात असलेला परिसर आहे. मग अजिंठा असो, आपलं हे भाज्या असो, कारले असो, भंडारा डोंगर असो, तिथे आजूबाजूचा जो डोंगर परिसर आहे तिथं बौद्धांचं वास्तव्य आहे. आणि त्याच पिरियडमध्ये 1954मध्ये ब्रह्मदेश म्यानमार इथे 6व्या जागतिक धम्म परिषदेसाठी बाबांना भारताचे पहिले प्रतिनिधी म्हणून, एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यांना ते निमंत्रित केलं होतं. आणि त्या परिषदेला रंगूनमध्ये गेल्यानंतर तिथल्या त्यावेळेचे पंतप्रधान उनू या पंतप्रधानांनी बाबासाहेबांच्या भाषणावर प्रभावित झाल्यानंतर 2 भगवान बुद्धांच्या मूर्त्या त्यांना भेट म्हणून दिली होती. आणि त्या मूर्त्या नेमकं बाबासाहेबांच्या घरी होत्या. बाबासाहेबांना विचार केला की ह्या मूर्त्या घरी ठेवण्यापेक्षा एक मूर्ती आपण तिथं स्थापित करावी. आणि ह्यांना म्हणाले की ठीक आहे, तुम्ही मुंबईला या, मी चर्चा डिटेलमध्ये करतो. आणि त्या ठरल्यानुसार, तारीख दिल्यानुसार ही मंडळी मुंबईला गेली. बाबासाहेबांशी संपूर्ण चर्चा झाल्यानंतर मी तुम्हाला एक नवीन देव देणार आहे आणि तो देव मी स्वतः घेऊन येतो आहे, तुम्ही फक्त कार्यक्रमाची तयारी करा. आणि जवळपास या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चर्चा झाली असावी. मग त्याच्यानंतर सुट्टीचा दिवस कोणता आहे, तर मग कार्यक्रमामध्ये कॅलेंडर बघून चर्चा झाली की 25 डिसेंबर नाताळची सुट्टी आहे. मग त्या अनुषंगाने त्यांनी विचार केला की चला ठीक आहे, 25 डिसेंबरला जाणं गरजेचं, तारीख फिक्स झाली. 1-1.5 महिना अगोदर जेव्हा त्याची चर्चा झाली, मग हे इथली स्थानिक मंडळी लोकांना सांगू लागली की बाबासाहेब 25 डिसेंबरला येणार आहेत, बाबासाहेब 25 डिसेंबरला येणार आहेत. आणि त्या अनुषंगानं 25 डिसेंबर 1954 रोजी बाबासाहेबांनी आपल्याकडे असलेले भगवान बुद्धांची अभय मुद्रा, पांढरी शुभ्र अशी ब्रह्मदेशामध्ये मिळालेली मूर्ती स्वतः घेऊन आले. आणि घेऊन आले त्यावेळेचे शाहीर हरी चौरे स्वतः विटनेस आहे. 50,000 लोक त्या कार्यक्रमाला होते. 8-8 दिवस बैलगाड्या करून ते लोक आले होते तिथं त्या कार्यक्रमाला. आणि जवळपास 2-3 दिवसापासून तिथं त्यांचं वास्तव्य होतं. इतकं म्हणजे श्रद्धेने, म्हणजे लोकांना माहिती आहे कोणतं देव आणणार आहे, कोणतं देव आणणार आहे, ह्या उत्सुकतेनं ते सर्व मंडळी तिथं आली. त्यानंतर बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954 रोजी भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्वतः प्रतिष्ठापना करून जागतिक धम्मभूमीची निर्मिती केली. असा हा तिथला इतिहास आहे. केवळ एवढंच इतिहास नाही आहे, तर बाबासाहेबांनी तिथं जे केलेलं भाषण आहे, बाबासाहेबांनी तिथं जे प्रबोधन केलेला जो विचार आहे, तो आजही प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये तो ऐकला की त्यांना असं वाटतंय की आपण आत्ता काहीतरी अनुभवतोय. आणि त्याच्यानंतरची आत्तापर्यंतची धम्मभूमीचा जो विषय आहे, मी धम्मभूमी ऐतिहासिक देवरुड येथील बुद्धविहार कृती समितीचा सरचिटणीस, संस्थापक सरचिटणीस म्हणून तिथं कार्यरत आहे. तर त्या पदावर मी कसं पोचलो, तर त्यानंतर एक प्रसंग असा आहे की 1954 ते 1991 जवळपास 37 वर्षाचा कार्यकाळ. या पिरियडमध्ये तिथलं म्हणावं तसा विकास झाला नव्हता. 1981 ते 84च्या दरम्यान आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांना तिथं चीफ ट्रस्टी म्हणून तिथं नेमणूक करण्यात आली 81-82ला, त्यानंतर बुद्धविहारच्या समोर जो हॉल आहे त्याच्या शेजारी एक पंचशील हॉल बांधलेला होता, हे आपल्याला ऐकिवात आहे आणि काही लोक सांगण्यात आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने दीक्षाभूमी, ज्या पद्धतीने चैत्यभूमीचा विकास झालेला आहे, जागतिक लेवलवरती पोहोचलेला आहे, तसं धम्मभूमीचा विकास झाला नाही. म्हणून 1991 साली जेव्हा काही मंडळी, आम्ही जेव्हा जयंतीच्या फॅक्टरीतल्या जयंतीच्या माध्यमातून लोकांशी संपर्क चालू केला, तर त्यावेळेस त्यांनी एक मीटिंग कॉल केली. त्याच्यामध्ये पुण्यातल्या काही लोकांना, त्याच्यामध्ये टेक्सास गायकवाड या व्यक्तींना सुद्धा त्यांनी तिथं निमंत्रित केलं. आणि शाहीर हरी चौरे ज्यांनी बाबासाहेबांना बोलवलं, त्यांच्या अध्यक्षतेखाली तिथं बुद्धविहार कृती समितीची स्थापना झाली. आणि त्याच्यामध्ये त्या पहिल्याच मिटिंगमध्ये शाहीर हरी चौरे अध्यक्ष आणि माझी जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाली. तेव्हापासून मी धम्मभूमीच्या 1991 पासून आतापर्यंत मी त्या धम्मभूमीच्या संपर्कात आहे. प्रश्न तिथं असा आहे की बुद्धविहाराचा मग 37 वर्षामध्ये विकास झाला नाही, म्हणून बुद्धविहार कृती समिती ही समिती स्थापन झाली.
त्या माध्यमातून आम्ही भरीव कामाला सुरुवात केला. भरीव कामाला म्हणजे काय, आम्हाला माहिती होतं ही की मिलिटरीची जागा आहे, मिलिटरी तिथं काम करू देत नाही, मिलिटरी प्रत्येक वेळेला अडचण निर्माण करते. 2दा-3दा बुद्धविहार पाडण्याची सुद्धा त्यांनी म्हणजे नोटिसा दिलेल्या होत्या. काही वेळेला तिथं लाईट बिल कट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. हे सगळं म्हणजे ऐकवत आहे आणि त्यावेळेस पाहण्यात आलेलं आहे. म्हणून विचार केला की आपण सर्वप्रथम कृतीशील काम करायचं, तर काही ना काहीतरी केलं पाहिजे. आणि 3 एकर एरियाला तारेचं कंपाऊंड मारलं आणि समोर जिथं बाबासाहेबांची गाडी उभी होती त्या परिसरामध्ये एक कमान बांधण्याचा संकल्प केला. हे संकल्प केल्याबरोबर लगेच मिलिटरीच्या लक्षात आलं. काही आपले हितचिंतक जाऊन लष्कराला तक्रार केली, त्यामुळे त्यांचा विरोध सुरू झाला. खरं म्हणजे विरोध आहे त्यांचाही लिगली बरोबर आहे, कारण बाबासाहेबांना म्हणजे इथं जी जागा मिळाली होती मिलिटरीकडून ती तोंडी मिळालेली होती, ब्रिगेडियरच्या तोंडी सांगण्यावरून मिळाली होती. परंतु त्याची सगळ्यात मोठी अडचण ही होती की मिलिटरीच्या रेकॉर्डवर ही जी जागा आहे, इन्क्रोचमेंट ऑन डिफेन्स लँड, लष्करी जाग्यावर अतिक्रमण असं म्हणून त्यांच्या रेकॉर्डवर नोंद आहे. त्यामुळे ते काम करू देत नव्हते. मग त्या मुद्द्याला आम्ही जेव्हा कमानीचं बांधकाम सुरू केलं त्यावेळेस मग मिलिटरी जागी झाली आणि ते म्हणाले ये तो हमारी लैंड है, इसमें आप कुछ नहीं कर सकते, आप कंस्ट्रक्शन नहीं कर सकते. त्यांना म्हणालो कि बाबा साहब आपको तो मालूम है यहाँ पर कि बाबा साहब ने यहाँ पर मूर्ति बिठाया है, जो इतिहास निर्माण किया है. बाबा साहब की चैत्यभूमि में दादर के बाद दूसरा यहाँ पर उनकी अस्थि कलश है. इस इम्पॉर्टन्स जगह में आप डेव्हलप क्यों नहीं करने देते. अशा पद्धतीने संघर्ष सुरू झाला दोघांमध्ये. आणि ते म्हणाले आम्ही जर अंगावर वर्दी जरी असल्या शेवटी आम्ही माणूस आहोत, देवाधर्माला आम्ही मानणारे आहोत, तुम्ही कायदेशीर हे सर्व कागदपत्र करा. त्या अनुषंगानं आम्ही मग लष्कराशी, मिलिटरीशी, डिफेन्स मिनिस्ट्रीशी पत्रव्यवहार सुरू केला. 1992 पासून पत्रव्यवहार सुरू केला. 1995 3 वर्षामध्ये मिलिटरीला आम्हाला ती जागा द्यायला भाग पाडली. आणि सुरुवातीला 1954 पासून ती जागा मिलिटरीच्या रेकॉर्डवर 20,000 स्क्वेअर फूटवर अतिक्रमण आहे. ही जी नोंद होती, तिथलं बुद्धविहार ट्रस्ट म्हणून जे पहिले कार्यरत होते, तिथली काय बुद्धविहार समिती म्हणून जी सुरुवातीला कार्यरत होते, त्यांच्या अनुषंगानं यांनी 20,000 स्क्वेअर फूट यांना जागा विकू शकतो, जी की ते पहिल्यापासून त्यांच्या ताब्यात आहे असं म्हणून 20,000 स्क्वेअर फूट त्यांनी देण्याचा म्हणजे प्रस्ताव दिला. त्यानंतर 25 म्हणजे डिसेंबर 2005च्या अगोदर 4,92,758 रुपये त्याचं व्हॅल्युएशन काढलं. ती मिलिटरीची जागा, डिफेन्स लँड त्यांनी पहिलं सिव्हिल लँड केली आणि सिव्हिल लँड करून आउटराईट मार्केट रेटने ती जागा त्यांनी बुद्धविहार कृती समिती इथं कार्यरत असलेल्या आमच्या संस्थेला त्यांनी विकत दिली. जागेचा प्रश्न तिथं संपला. मिलिटरीच्या जागेतून ती डिफेन्स लँडची सिव्हिल लँड केली. सिव्हिल लँड करून ती आता एका संस्थेची प्रॉपर्टी झाली. संस्थेच्या प्रॉपर्टीनुसार बांधकाम सुरू केलं. 2001 साली अधिकृतपणे देवरोड कॅन्टोन्मेंट कोर्टात मी स्वतः प्लॅन सबमिट केला. प्लॅन मंजूर झाला. प्लॅन मंजूर झाल्यानंतर बांधकाम सुरू झालं. त्यावेळेस आदरणीय रत्नाकर गायकवाड साहेब आणि त्यांचे जे काही सर्व सहकारी टीम आहे पुण्यातली, म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण या टीमच्या एकत्रित येण्यामुळे जवळपास 1 महिना JCBचं काम चालू होतं. खालचं बेसमेंट 20,000 स्क्वेअर फूटचं आम्ही केल्यानंतर मध्ये तरी काही वाद निर्माण झाले. आमच्या त्या कृती समितीचे अध्यक्ष आणि बाकीच्या मान्यवरामध्ये तिथं आर्थिक मदत येणं बंद झालं आणि तिथंच काम थांबलं. जवळपास 2002 पासून आज जवळपास 2020पर्यंत 18 वर्ष झालं तो खड्डा तसाच पडलेला आहे. विकासाचे काम झाले नाही. 2001 साली प्लॅन मंजूर झालेला तो 1 वर्षानंतर पिरियड त्याचा संपला. दुसऱ्यांदा 2010 साली अजितदादा पवार यांच्या सांगण्याने, यांच्या मार्गदर्शनाने त्या दमोभूमीला पर्यटन केंद्राचा दर्जासुद्धा प्राप्त झाला. परंतु त्यावेळेसुद्धा ती निधी तिथून मिळू शकली नाही, कारण यांच्या अंतर्गत वादामुळे. आता तिथं अंतर्गत वाद कोणाचे? बुद्धविहार ट्रस्ट A1197 ही जी एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टचं म्हणणं की आम्ही 54 सालापासून इथं कार्यरत आहोत. 67 सालापासून आम्ही धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी केलेली आहे आणि आम्ही त्याचे मालक आहोत. बुद्धविहार कृती समिती म्हणते की आम्ही जागाही लष्कराकडून खरेदी केलेली आहे, आम्ही मालक आहोत. या दोघांच्या वादामुळे इथलं काम पुढे जाण्यास तयार नाही. जवळपास 18 वर्ष झाला तो खड्डा आहे. बरं, तोच जरी ट्रस्ट, आता दुसरा जे एक महत्त्वाची बाजू सांगायची झाली की बुद्धविहार ट्रस्ट जी आहे
ते बुद्धविहार बांधकामाला कधी अडचण केली नाही. आम्ही बांधकाम चालू असताना तुम्ही काम थांबवा असं कधी झालं नाही. काही वेळेला इथल्या निष्क्रिय व्यक्ती काही व्यक्ती त्यांना पसंत नाही, त्या व्यक्तीच्या विरोधात ते तक्रार करतात, परंतु बांधकामाला तुम्ही थांबवा असं कधी तक्रार झालं नाही. परंतु जी स्वतः बुद्धविहार कृती समिती म्हणून जी लीड घेतलेली आहे, जे बुद्धविहार कृती समिती म्हणते की हे माझा ताबा आहे, ते फेलर आहे, ते त्याच्यामध्ये अपात्र आहेत, त्यांच्याकडे पैसा नाही आहे, समाज त्यांना पैसा देत नाही, शासनावर हे डिपेंड आहेत. आतापर्यंत शासनाचा 1 रुपये कधी ऑन रेकॉर्डवर आलेला नाही. 4,20,000 रुपये 4,20,00,000 रुपये जे मंजूर झाले तेही परत गेले. मध्यंतरी 51 लाख रुपये समाज कल्याणाकडून मंजूर झाले तेही परत गेले. निव्वळ यांच्या निष्क्रियतेमुळे, निव्वळ यांच्या लापरवाहीमुळे. म्हणून आत्तापर्यंत ही स्थिती इथल्या बुद्धविहाराची अशी पडलेली आहे. मी काही वेळेला प्रयत्न केलेला आहे. मी जरी आता मधल्या काही वादामुळे मी तिथं थोडे दिवस जाणं बंद केलं होतं. माझं पद तसंच होतं. काही म्हणजे काही अडचणीमुळे मी म्हणालो की तुमच्यापासून काही व्यक्ती मला हे मंजूर नव्हते तिथं. त्या व्यक्तीचं मला समोर जाणंसुद्धा माझी इच्छा नव्हती. म्हणून काही वेळेला मी तिथून बाहेरही निघालो आहे. मला तुझ्यासोबत काम करायचं नाही असं मी त्यांना जाहीर केलेलं आहे. परंतु दमभूमीचा जनरल सेक्रेटरी मी आजही ऑन रेकॉर्ड आहे. जिथं धर्मदाय आयुक्त जी अधिकृत जी आपली संस्था आहे त्या रेकॉर्डवर परिशिष्ट 1वर जनरल सेक्रेटरी के सुरेश म्हणून आजही माझं नाव आहे. परंतु तिथल्या निष्क्रिय आणि अकार्यक्षम व्यक्तीबरोबरच्या अडचणीमुळे काम थांबल्यामुळे मी त्याच्यामध्ये सध्याला इन्व्हॉल्व होत नाही. परंतु माझी इच्छा आहे, दमभूमी हे बाबासाहेबांनी स्थापन केलेले जगामधल्यामध्ये इतिहास निर्माण केलेली ही दमभूमी आहे. आज आपल्याला दुःख याचं होतं की समाज करोडोनी झालेला आहे, अब्जांनी झालेला आहे. समाज पैसा द्यायला तयार आहे, पण त्यांना फक्त दिशा मिळणं महत्त्वाचं आहे. त्यांना तसं पारदर्शकता समाजाला हवी आहे आणि तुमचं प्रॅक्टिकली काम हवं आहे. हे तिथलं लोकांपर्यंत पोचत नाही, हे तिथल्या लोकांपर्यंत तिची भूमिका जात नाही. म्हणून ते काम आत्तापर्यंत इथं थांबलेलं आहे. प्रयत्न आता माझा गेल्या 2-4 वर्षापासून असा प्रयत्न, मध्यंतरी 10 वर्ष मी पूर्णपणे त्या व्यक्तीपासून दूर होतो. परंतु रिटायर झाल्यानंतर आता रिटायर म्हणून मला आता 5वं वर्ष आहे. त्यामुळं आणि माझं सांगायचं ऑर्डन्स फॅक्टरी देवरोडीमध्ये मी क्लार्क म्हणून लागलो आणि ज्युनियर वर्क्स मॅनेजर म्हणून एक अधिकारी पदावर मी तिथं सेवानिवृत्त झालो. ही सगळी बाबासाहेबांची पुण्य आहे आणि त्या अनुषंगाने आता राहिलेलं उर्वरित आयुष्य या दमभूमीसाठी द्यावं म्हणून माझा काही ठिकाणी प्रयत्न चालू आहे. जनजागृती करण्याचं काम चालू आहे. लोकांना समजावण्याचा प्रयत्न चालू आहे की आपण इथं दमभूमी उभी केली पाहिजे. आपापसातले वाद मिटवले पाहिजे. वाद करून हे 2 संस्थेचं वाद हे काही एवढं मोठं बवाल करण्यासारखं नाही आहे. 2 संस्था एकत्र येऊ शकतात. कारण ही संस्था, काही जण म्हणतात की माझी स्वतःची प्रॉपर्टी, मी खरेदी केलेली प्रॉपर्टी. मी त्यांना अपील करतोय, अरे ही तर बाबासाहेबांनी जेव्हा 25 डिसेंबर 1954 रोजी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे त्यावेळेस ही जागा खरेदी झालेली आहे. त्या जागेवर परत मी मालकी सांगण्याचा माझा अधिकार आहे. ज्या भूमीवर बाबासाहेबांचे पदस्पर्श करून ती लष्कर असो किंवा राष्ट्रपती असो किंवा UN असो, त्या जागेला कोणी हात लावू शकत नाही. त्या जाती, कारण ते पवित्र स्थळ आहे. आज देश आपला इंग्लंडमध्ये बाबासाहेबांनी फक्त 1.5 वर्ष ज्या तिथं भाड्याने राहिले ती खोली आज 40 कोटी रुपये खर्च करून घ्यायला तयार आहे. तरी दमभूमीचा विकास करायला कोण अडवणार आहे? परंतु हा निष्क्रियपणा यांचा संपला पाहिजे, बंद झाला पाहिजे. आणि इथलं विकासाची काम तुमच्या अंतर्गत मतभेद कुठे नाही, वाद कुठे नाही, पण ॲडजस्टमेंट, मध्यम मार्ग. भगवान बुद्ध काय सांगतात की मध्यम मार्ग हा खूप महत्त्वाचा आहे. मध्यम मार्गातून आपण वाटचाल करून तिथला विकास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे माझं प्रामाणिक मत आहे. मला अभिमान आहे की गेल्या 29 वर्षापासून ज्या दमभूमीची मी वाट पाहतोय, 1991 साली जेव्हा आम्ही तिथं कामाला सुरुवात केलं त्यावेळीची जे ज्येष्ठ उपासक संघ हे आम्हाला प्रत्येक मार्गदर्शक होते. परंतु तिथल्या जवळपास 35 लोकांच्या, त्या ज्येष्ठ लोकांच्या सोबत मी काम करत होतो. आज त्याच्यातले फक्त 2 ते 3 लोक जिवंत आहेत. 32 लोक असेच निघून गेले, निर्वाणपदी गेले. त्यांना स्वप्न तिथलं दमभूमीचं पाहता आलं नाही. आज मी 35 वर्षाचे तिथं काम चालू करत आणि आज 30 वर्ष झाले, 65 वर्ष माझे झाले, अजूनही माझ्यासमोर मिळेना. आमचं पुढचं आयुष्य किती आहे अजून. म्हणून वाटतं की आमच्यासारख्याच्या नजरेमध्ये तिथे बुद्धविहार व्हावं, बुद्धविहाराचा विकास व्हावा, जागतिक लेवलवरती त्याचं नाव जावं. आज ज्या ठिकाणी 100-200 लोकंसुद्धा मधल्या काळामध्ये येत नव्हते तिथं आज लाखोंनी लोक यायला सुरू केलेले. एक दिवस येण्यामध्ये अर्थ नाही आहे.
समाजसुद्धा का एवढं निष्काळजीपणा करतोय, समाजसुद्धा एवढं का दुर्लक्ष करतोय, याचा सुद्धा मला कधी कधी प्रश्न पडतोय. मी काही लोकांना अपील करतोय की आपलं कर्तव्य, मी पुण्यामध्ये राहतो ह्याचा माझं दमोविषयी नातं नाही असं समजू नका. तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, तुम्ही भगवान बुद्धाचे अनुयायी आहेत, तुमचं तिथं सहभाग असणं गरजेचं आहे. तुम्ही चौकशी केली पाहिजे. मी माझ्याकडून काम होत नसेल तर मला तुम्ही विचारलं पाहिजे की काम का करत नाही, तुला काय अडचण आहे. ह्या गोष्टीसुद्धा समाजासमोर येणं अत्यंत गरजेचं असं मला वाटतंय. आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यांना, बाबासाहेबांच्या अनुयायांना असं वाटतं की बाबासाहेबांचं हे स्वप्न आहे. बाबासाहेबांनी महास्वप्न पाहिलेलं आहे. बाबासाहेब म्हणाले इथं भव्य दिव्य विहाराची निर्मिती करा. बाबासाहेबांनी म्हणले पुणे जिल्ह्याचं भाग्य आहे. हा तुम्हाला भाग्याचा दिवस उजाडलेला आहे की इथं इतिहास निर्माण होतोय. हे सगळं आपण विसरून गेलो. बाबासाहेबांनी हे सुद्धा तिथं म्हटलेलं आहे, या दमभूमीच्या नावाने जमा केलेला पैसा खाऊ नका, नाही तर तुम्हाला काळिमा फासला जाईल. हे लोक विसरलेले आहेत. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की इथं जागतिक धम्मपीठ झालं पाहिजे. ते सगळं विसरलेले आहेत लोक. त्या अनुषंगाने वाटचाल करत नाहीत. मला वाटतं की पुणे शहरातून पुणे जिल्ह्यापर्यंत एवढं जरी आपण आंबेडकरी अनुयायी जर आपण एक संघ झालो, एक विचाराने झालो आणि स्वतःमध्ये एक स्पिरिट निर्माण करून, आपल्यामध्ये एक भावना जागृत करून, प्रत्येकजण हिंमत करून तिथं जर येऊन विचारायला सुरुवात केला की म्हणजे तुम्ही काम का होत नाही, अडचण कुठे आहे, तर तो मार्ग इथला निघू शकतो, अशी माझी मनोमन इच्छा आहे. आजचा जो प्रश्न आहे की दमभूमीचा विकास कसा होऊ शकतो आणि कोणत्या मार्गाने होऊ शकतो, तर त्याच्याबाजू माझ्यासमोर दोन पर्याय आहेत. एक तर की शासनाकडे डायरेक्ट राष्ट्रीय स्मारक किंवा पर्यटन केंद्राच्या नावाने जागा देण्यापेक्षा, तिथल्या पुन्हा एकदा वादात्मक परिस्थितीमध्ये पडण्यापेक्षा की, आणि दोन्ही ट्रस्टीचे लवकर काय प्रश्न मिटणार नाहीत. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 5 केसेस अजून यांच्या कोर्ट केसेस पेंडिंग आहेत. त्यामुळे त्यांचे अंतर्गत आणि इतकं टोकाला गेलेले आहेत की दोन नदीचे किंवा समुद्राचे दोन टोक जसे एकत्र येऊ शकत नाही, तशी यांची अवस्था झालेली आहे. तडजोड करायला हे लोक तयार नाहीत. याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पर्याय त्याच्यातून एकच निघू शकतो की समाज ही जी प्रॉपर्टी आहे, एक आपल्या समाजाने एक लक्षात ठेवलं पाहिजे, इथली जी धम्मभूमी आहे ही बाबासाहेबांची प्रॉपर्टी, ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली ही म्हणजे भूमी आहे. त्यामुळे वैयक्तिक एका संस्थेची होऊ शकत नाही. तुम्ही जरी दोन्ही संस्था तिथले व्यवस्थापन असाल, तुम्ही व्यवस्थापन पाहण्यासाठी आहे, डेव्हलपमेंट करण्यासाठी जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढा समाजाचाही अधिकार आहे. जेवढा तुमचं तिथलं पावर चालू शकतं तेवढं समाजाचे पावर चालू शकतं. जेव्हा दोन संस्था तिथं निष्क्रिय आहेत, दोन संस्थेकडून तिथं काम होत नाही, त्यावेळेस समाजाने पुढे आलं पाहिजे आणि समाजाने ही धुरा आपल्या हातात घेतली पाहिजे. समाज जेव्हा पुढे येईल की आम्ही स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊन या पद्धतीने आम्ही डेव्हलप करू शकतो, आम्ही विकास करू शकतो, तर त्याला ते दोन्ही ट्रस्ट अडवू शकत नाहीत. त्यांच्याकडून दोघांनी म्हटलं की हे दोन्ही तुम्ही समाज पुढे या आणि बांधकाम करा, आमचा तुम्हाला हरकत नाही, आमची अडचण नाही आहे, आमचा विरोध नाही, एवढं त्या दोघांनी जर सांगितलं, तसा प्रयत्न मध्यंतरी झाला. परंतु पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये इगो निर्माण झाला. आम्ही मालक असताना हे बाहेरचे समाज येऊन काय करायचं आहे. पण मग त्याला पर्याय एकच आहे की राष्ट्रीय स्मारक किंवा प्रशासक नेमणे, धर्मदाय आयुक्त आणि त्यांच्या माध्यमातून प्रशासक नेमणे, प्रशासक नेमून शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या माध्यमातून याचं डेव्हलपमेंट करणे, हा त्याच्यातला एक पर्याय आहे. पहिला पर्याय म्हणजे की जर दोन्ही ट्रस्ट जर म्हणजे शांत बसून समाज दोन्हीकडून होत नाहीये, त्यांचे वाद मिटत नाहीत, दोघं कधी एकत्र येऊ शकत नाही, तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी दोघं आपापल्यामध्ये बाजून ठेवावं, एक तर समाजाकडे त्यांनी सुपूर्द करावं. समाजामध्ये असं व्हॉलंटरीली पुढाकार घेऊन काम करणारे असंख्य अनुयायी आहेत, असंख्य मोठमोठे बिल्डर आहेत, मोठमोठे उद्योगपती आहेत. मी काही वेळेला उदाहरण देतो, एक व्यक्ती 25 मजली बिल्डिंग उभी करू शकते, तर एवढा मोठा समाज असताना एक छोटंसं विहार उभं करू शकत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. होऊ शकतं समाजासमोर, पण त्यांनी त्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे की समाजाने पुढे येऊन काम करावं. दुसरं, अन्यथा धर्मदाय आयुक्त आहे, कलेक्टर आहे, पालकमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, मुंबई धर्मदाय आयुक्त आहे, यांनी निर्णय घ्यावा की दोन्ही ट्रस्टी अपात्र आहेत, दोन्ही ट्रस्टींचं रजिस्ट्रेशन संपवावं
आणि राष्ट्रीय स्मारक किंवा प्रशासक नेमून प्रशासनाच्या माध्यमातून त्याचा विकास करावा. कारण आता सध्याला समाज आता खूप म्हणजे वेगळ्या अवस्थेत पोहोचलेला आहे. समाजाला आता हे सहन करण्याची गरज नाही, कारण तिथली परिस्थिती तर अशी झालेली आहे. एक आठवण करून देतो, तिथलं जे बुद्धविहार आहे 1954मध्ये निव्वळ साध्या विटा मातीमध्ये तयार केलेलं ते विहार आहे. तिथला जो डोम आहे आतासारखं कॉन्क्रिटिंग करून डोम नाही येतो. मध्यंतरी 4 वर्षापूर्वी इतकी अवस्था झालेली होती, तिथं आतमध्ये पिंढरे एवढं पाणी गाभाऱ्यामध्ये जमा होत होतं. मी स्वतः त्या गाभाऱ्यातून पाणी काढलेलं आहे आणि डोममधून असे पाय घुसतात इतके भेगा पडलेले आहेत. आणि त्यामुळे गेल्या 4 वर्षापूर्वी जेव्हा असंच काही महिलांनी आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यानंतर ह्या दोन्ही ट्रस्टींना थोडं जाग आली, काही ट्रस्टी थोडं एकत्र आले आणि तो पायाभरणीचा आणि वरचं थोडं मेंटेन केलेलं आहे. त्यावेळी त्याची लाईफ 4 वर्षाची होती. आता 4 वर्ष होऊन गेले. 2016ला काम झालेले, आता 2020पर्यंत काही अजून पुढे डेव्हलप झालं नाहीये. उद्या कदाचित डोम ढासळला, मूर्तीचं नुकसान झालं तर कोण त्याला जबाबदार? शासन जबाबदार किंवा तिथले ट्रस्टी जबाबदार? किती लोकांनी तुम्हाला किती त्यांना अटक करा, तुम्ही त्यांच्यावर किती त्यांना फाशी जरी दिली तरी ती भगवान बुद्धाची मूर्ती परत निर्माण होणार नाही. बाबासाहेबांना आपण परत इथं भगवान बुद्धाची मूर्ती बसवायला या बाबासाहेब असं आपण परत बाबासाहेबांना म्हणू शकणार नाही. ही जाणीव त्या लोकांना काय नाही, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आता सध्याला विहार मोडकळीस आलेला आहे. कधी ह्या मोठा जर पाऊस आला तर विहार कधी ढासळू शकतं, इतकी वाईट अवस्था. कारण काही इंजिनियर लोकांनी तिथे जाऊन पाहणी केलेली आहे आणि त्यांचा सर्वे, मी माझा एकट्याचा वैयक्तिक सर्वे नाही आहे. म्हणून मी तर मध्यंतरी कलेक्टरला एक पत्र लिहिण्याच्या तयारीत आहे की कलेक्टर साहेबांनी ही मूर्ती उचलावी स्वतः हाताने आणि कलेक्टर ऑफिसमध्ये कुठेतरी स्थळी ठेवावी. उद्या नुकसान झालं तर कलेक्टर, मुख्यमंत्री आणि सगळं शासन त्याला जबाबदार असणार आहे. मध्ये हा एक प्रस्ताव चालू होता. परंतु त्यापेक्षा जर समाज पुढे येऊन किंवा ह्या दोन्ही ट्रस्टीमध्ये कसं तडजोड करताय, दोन्ही समोर बसवा ना. समाज एकत्र या, दोन्ही ट्रस्टींना समोर बसवा. कोण अपात्र आहे, कोण योग्यतेचा नाही आहे, कोण कुठं कमी पडतोय त्याच्यातलं काढून मार्ग काढावा ना. अन्यथा की हे शासनाकडे देऊन प्रशासक नेमून त्यांच्या माध्यमातून हे काम करून घ्यावं शासनाला आपण पाठवू शकतो.